स्टॉप गाडी घुमवत आणल्यामुळे आम्ही पण उगवत्या सूर्याबरोबर भीमा कोरेगावच्या रस्त्याला लागलो. एकदाच का पार्किंग मध्ये येऊन गाडी लावलो आणि कपडे घालून तयार झालो. इकडे याने पण सगळेजण आवरून तयार झाले. तुमचा भाऊ या कपड्यात कसं दिसतोय कमेंट करून सांगा. सगळेजण मिळून 2 मिनिटात बस मध्ये येऊन चढलो आणि इथनं आम्हाला बस आमच्या स्टॉपवर सोडली. तरी आम्ही 1 ते 1.5 किलोमीटर चालत गेलो. गर्दीत काय तेवढं समजून येत नाही. जयस्तंभ दिसताना अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार होत्या. ही सकाळी सुमारे 10 ते 10:30 ची एवढी गर्दी आहे. नंतरचा तुम्ही विचार पण करू नका. बाकीच्यांसारखं दारू पिऊन पब मध्ये नाचून नाही तर आम्ही 500 शूरवीरांना मानवंदना देऊन आमच्या नवीन वर्षाची सुरुवात करतो. मानवंदना द्यायला झाल्यावर आम्ही पण तिथं निघालो. जाताना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम होता. मग तिथनं थोडं राईस खाऊन घेतलो. तिथून मग आम्ही आमच्या बसकडे निघालो. तेवढ्या तिथं बस पण आली बघा. इकडे मी बसमध्ये चढूसपर्यंत औषधानं माझ्यापेक्षा पहिले येऊन इथं जागा धरलेला. बरं झालं म्हटलं जाताना तर बसून जायला भेटलं. पार्किंग मध्ये येऊन गाडी काढलो आणि जाताना कात्रजच्या मार्गे जायचं असं ठरलं आमचं. कात्रजचं घाट उतरल्यावर पोर म्हणलं भुकायला लागलं. तेवढ्यात हॉटेल तिरंगा दिसलं. मग तिथं गेलो. तिरंगाला आलतो जेवायला. आता काय तुला अडचण नाही. इथं काय जेवण तर काय भेटलं नाही. आता चाललोय पुढे बघूया. तो काय तिरंगा गाडी काय काढली. डायरेक्ट साताऱ्याच्या अलीकडे हॉटेल मानसला गाडी थांबवलो. पांढरा आणि तांबडा रस्ता तेवढं काही खास वाटलं नाही. पण इथलं मटन 1 नंबर होतं. जेवण करून काय निघालो ते इकडे तिकडे न बघता डायरेक्ट गाडी सांगलीत जाऊन थांबवलो. रात आणि दिवस ड्रायव्हिंग करून भयानक कंटाळा आलता. त्यामुळे गाडी आहे तिथं पार्किंग करून निकल्याच्या हातात किल्ली दिलो. फायनली आता सांगलीत आलोय. गाडी लावली निकल्या त्यांच्या घराजवळ. आता चाललोय घराकडे. चला तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, सतर्क राहा आणि आमच्या टिल्लूला असंच प्रेम देत राहा.